राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता. सध्याच्या संख्याबळानुसार मवियाला अवघी 1 जागा मिळण्याचा अंदाज. राज्यातल्या राज्यसभेच्या उर्वरित 6 जागा महायुतीच्या वाट्याला जाणार. मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन. मराठमोळ्या पद्धतीनं कार्यक्रम संपन्न. शरद पवार एनडीए सोबत जाणार होते. मंत्री संजय शिरसाटांच्या दाव्यानं खळबळ. पवारांनी 2022 मध्ये एनडीए सोबत जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा. हॉटेल वेदांत लिलाव प्रकरणी मंत्री शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. लिलावात शिरसाटांच्या मुलाचा सहभाग. मुंबईत शरद पवार गटाची महायुतीला साथ. एकमेव नगरसेवकाचा शिवसेनेला पाठिंबा. अजितराव राणेंचा युतीला पाठिंबा. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, कोणालाच सोडणार नाही. मंत्री शिवेंद्रराजे भोसले विरोधकांवर बरसले. विरोधकांच्या राजकीय कोरघोड्यांना शिवेंद्रराजेंचं थेट उत्तर. सुनील तटकरेंना मीच निवडून आणलं. रामदास कदमांचा हल्लाबोल. भास्कर जाधव आणि तटकरेंमध्ये काहीच फरक नसल्याचं म्हणत टीका. प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्वाचे. अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. मनसेचं शिवाजी पार्क पोलीस बीएमसीला पत्र. मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासाठी दिलं पत्र. पत्राद्वारे शिवाजी पार्क मैदानाची मनसेनं केली मागणी. पत्नी सोडून गेल्यानं फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या. पिंपरी चिंचवडच्या भोसरीतला धक्कादायक प्रकार. भाजी मंडईच्या बिल्डिंगवरून उडी मारून संपवलं जीवन. संभाजीनगरमधील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. तरुण तरुणीला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ. क्रांती चौक पोलीस हद्दीतील नागेश्वरवाडीतील घटना. दोघांच्या हाणामारीत 3ऱ्या प्रवाशाला गंभीर दुखापत. वांद्रे स्टेशनवरील घटना. दगड डोळ्यावर लागल्यानं कायमचा निकामा. दगड भांडणाऱ्याला न लागता दुसऱ्याच प्रवाशाला लागला. गोरेगाव ते सीएसएमटी हार्बर मार्गे 3 महिने राहणार बंद. पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय. सीएसएमटी ते वांद्रेपर्यंत लोकल धावणार, मात्र वांद्रे ते गोरेगाव बंद असणार. सांगलीत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा चोप. मायाक्का चिंचणी यात्रेनंतर रस्त्यावर करत होते धिंगाणा. पुण्यात सायबर चोरट्यांकडून वयोवृद्धाला चुना. तब्बल 10,75 लाख रुपयांचा चुना लावला. ज्येष्ठ नागरिकाची सायबर पोलीस ठाण्यात तक्रार. कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई. शासकीय मालकीच्या जागेवर उभारली होती गोदामं. गडचिरोलीत पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 1 नक्षलवादी ठार. C60 जवान जखमी. ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. खासगी वाहनानं प्रवास करणाऱ्यांना बसणार फटका. ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव. मेघालयात अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट. स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू. खाणीत अजूनही काही जण अडकल्याची भीती. स्मृती आणि बंगळुरू सुसाट. दिल्लीवर विजयासह पटकावलं दुसरं जेतेपद. अंडर 19च्या फायनलमध्ये आज युवा टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान. टीम इंडिया 6व्यांदा विजेतेपदासाठी कसणार कंबर.